नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज तारीख आहे 21 मे आणि तर सकाळचे वाजले आहे 6:30. काल पाऊस पडला होता, पण आज काही पाऊस नाही आहे. म्हणजे पण वातावरण असं थोडं पावसाळी वातावरण झालं आहे. आणि काल माझी मैत्रीण माझ्या घरी आली आहे, तर ती रात्री राहायला आता माझ्याकडेच आहे. शाळेपासूनची मैत्रीण आहे. तिचा मुलगा आणि नवरा असे ते तिघे आलेत काल आमच्या घरी. तर तिलाही साखरपुड्याला यायचं होतं, पण तिला जमलं नाही यायला. तर मग ती आता आली आहे, म्हणजे 2 दिवस नंतर आली. या ठिकाणी इथे गाडी पार्क केली आहे त्यांनी. काल दुपारी आली ते घरी. आणि मग काल दुपारी आम्ही भालेकर खानावळमध्ये गेलो जेवायला, सावंतवाडीला. आणि रात्री मग इथे कोकण ग्राउंडमध्येच खाल्लं. लाईट घेतलं, थोडं दाल राईस मासे वगैरे. आणि बस आता रात्री ते राहिलेत आणि आता नाश्ता वगैरे करून निघणार आहेत. आणि आम्ही पण बहुतेक मग आजच निघू, कारण आजची तिकीट आहे आमची ट्रेनची, तुतारीची. मोस्टली आम्ही तीच काढतो, कारण कोकण कन्या वगैरे ते काही मिळतच नाही कधी तिकीट. तर तुतारीची तिकीट आहे आमची, पण ती कन्फर्म नाही झाली आहे. आम्हाला आजच निघायचं आहे, त्यामुळे मग नाही कन्फर्म झाली तर मग फ्लाईटने जाऊ. मग असा प्लॅन आहे. आता बघू कसं होतं, कारण आम्हाला आज जायचं आहे. आणि मग बसने काही मला नाही जमत तेवढं, एवढा लाँग जर्नी. तर बघू मग आता कसं जायचं. माझी मैत्रीण पण आता ते नाश्ता वगैरे करून निघतील किंवा जेवून निघतील. तर आता आज सर्व झोपले आहेत, तर तोपर्यंत थोडंसं बोलते तुमच्यासोबत. झाडाची फळं काढून झालेली आहेत, झाडं लावून झालेली आहेत, नवीन झाडं लावायची आहेत ती लावून झालेली आहेत. कृषी विद्यापीठला गेलो होतो, तिथूनही झाडं आणली नवीन. आंब्याचं झाड पण आणलं. म्हणजे सगळे बोलत असतात की किती आंब्याची झाडं लावशील, कारण ऑलरेडी आमच्या प्लॉटमध्ये लावलेली आहेत, पण ती वाढतच नाहीत ॲक्च्युली. आंब्याची झाडं आमच्या प्लॉटमध्ये एवढं वाढत नाहीत एवढी चांगली. बरेच वेळेला आणून लावली, तर एक झाड इतकं सुंदर झालं होतं, मोठं वाढलं होतं, त्याला आंबे लागत होते, पण मग त्याला मध्येच वाढवी लागली, हापूसचं होतं. तर मग आता मी नवीन नवीन अशी झाडं आणून लावते आंब्याची, पण ते काही असं नीट मनासारखं नाही वाढत. तर त्याच्यामध्ये बघा, हे एक आहे इथे लावले, हे गेटच्या बाजूलाच बघा, या ठिकाणी हे एक लावले, ते वाढत नाही आहे. म्हणजे याला जवळजवळ 3 वर्ष झाली लावून, पण ते नाही वाढत आहे. त्यानंतर मग इथे इथे हे पेरूचं लावलं, तर कालच लावलं. हे छोटूशा झाडाला पेरू पण लागलेले आहेत. तर असं हे इथे लावलं, म्हणजे इथे आमचं आधी पेरूचं झाड होतं, ते काही लागत नव्हतं किंवा ते असं खराब झालं होतं. तर मग इथे मग हे नवीन पेरूचं लावलं. हे तर आंब्याचं झाड आहे, ह्याचे आंबे तर छोटे छोटे आंबे येतात ह्याला. हे तर काय असंच आहे, म्हणजे शोचं झाड होतं ॲक्च्युली, कुंडीतलं झाड आहे, ह्याला ATM म्हणतात. हे चांगलं वाढतंय, पण त्याचे आंबे तसे काही असे वेगळेच असतात. म्हणजे याला ATM म्हणतात. हे ॲक्च्युली कुंडीत लावायचं असतं, पण मग आम्ही असं खालीच लावले. कुंडीतच होतं आधी, पण आता आम्ही खाली लावले. तर पण याचे आंबे काही म्हणजे खाण्यासारखे नसतात, असे फक्त शोच झाड आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्यानंतर इथे एक झाड लावलं होतं आम्ही, ह्यालाही 3 वर्ष झाली. हे कसलं आहे मला ते आठवत पण नाही आता. मला असं वाटते पानांवरून की केसर असेल, पण मला आता नाही आठवत आहे. ते लावताना लावलं होतं, पण कुठलं आहे ते आठवत नाही आहे. इथे हे एक आधी लावलेलं आहे, ह्यालाही 4 वर्ष झाली आहे बघा. इथेच आमचं आधीचं झाड होतं आणि ते खूप छान झालं होतं, आणि मग ते खराब झालं होतं, मी बोलली ना वाढवी लागली म्हणून. आता हे लावलं नवीन, पण हे पण होत नाही आहे मोठं. हे म्हणून मग हे काल लावलं. मानकूर आहे हे, गोवा मानकूर आहे. मी आता व्हिडिओमध्ये बोलते आहे ना, तर त्यामुळे माझ्या लक्षात राहील. नाही तर ते लावतो झाडं आणि मग लक्षात नाही राहत की कुठल्या जातीचं झाड आहे आंब्याचं. आणि हे वेंगुर्ल्याच्या कृषी विद्यापीठमधून घेऊन आलो आहे. पै लावली आहे, ते आता बघू जगते का. त्यानंतर आवळे तर भरपूर आहेतच, मी तुला वरून दाखवेन. गच्चीवरून छान दिसतात ते. हा केळीला घड लागला आमच्या, बघितलं इथे. हा याची छान आहे वेलची केळी. ACचं इथे ब्रॅकेट केलं आहे, म्हणजे मागची साईड आहे ना आमची, तिथेच ACचं ब्रॅकेट केलं. हे एक आहे इथे, म्हणजे हा जो आमचा शेवगा आहे ना, तर त्याच्याच बाजूला हे इथे आंब्याचं एक झाड लावलं आहे आता. म्हणजे हे सुद्धा 2 वर्ष झाली याला, पण हे चांगलं वाढलं तसं त्या मानाने व्यवस्थित.
आणि हे आमची पायरी, हे तर जुनं आहे आमच्याकडे. तर अशी, आणि तिथे एक झाड आहे ना, ते तर भरपूरच खूपच चांगलं आहे. म्हणजे हे बघा, हे आहे छोटंसंच, पण याला खूप छान आंबे लागतात. म्हणजे मोठे मोठे, म्हणजे 12 आंबे लागले होते. हे असं छान आहे. याचे 8-10 आंबे तरी ह्यावर्षी मिळाले आम्हाला ह्याचे. आता ह्याच्यावरती हे चिकूचं फांदी आली आहे ना, तर ती पण आता काढून टाकायची, म्हणजे ह्याला वाढायला जागा मिळेल. हे पण एक आंब्याचं झाड आहे. तर हे पण ह्या वेळेस छान वाढले. हे सुद्धा वाढतच नव्हतं. म्हणजे या सगळ्या झाडांना 3 ते 4 वर्ष झालेली आहेत लावून. म्हणजे एक फक्त ते झाड आहे ना, तिथे आहे मानकुट, ते 2 वर्षापूर्वी लावले. पण ह्या सगळ्या झाडांना 3 ते 4 वर्ष झालेले आहेत. तर हे आता ह्या वर्षी मी बघते आता खूप छान वाढले, सुंदर. तर त्यामुळे ह्याची पण इथे चिकूचं झाड खूप पसरलं आहे ना, तर ह्या साईडच्या फांद्या कापाव्या लागतील, म्हणजे ते आंब्याचं झाडला व्यवस्थित वाढायला मिळेल. वाव. त्याला आम्ही सांगून जाऊ, म्हणजे आमच्या केअरटेकरला, मग तो तसं करून ठेवतो. चाफ्याचं झाड पण खूप फुलते. चाफा आणि अनंताचं झाड आहे इथे, तर ते पण खूप छान झालं आहे. आणि ते फुलं त्याला येतात. आणि आणखीन एक भिरंडीचं कलम आणले. भिरंडी म्हणजे रातांबे, कोकम. तर त्याचं झाड पण आणलं आहे आम्ही. तर त्यांनी सांगितलं आहे की पिशवीतून ते इतक्यात बाहेर नका काढू, 1 महिनाभराने ते जमिनीत लावायचं. हे झाड इथे ठेवलं आहे. आणि हे मग गेट आहे ना, त्याच्या बाहेरच त्यांना लावायला सांगितलं. तर इथे असं गेटच्या बाहेर या ठिकाणी वगैरे कुठेतरी ते लावतील, म्हणजे त्यांना पाणी घालायला पण तिथून तिथे पाण्याचा नळ आहे ना, तिथून तोटी लावून पाणी घालायला पण बरं पडेल, म्हणून मग इथेच लावायला सांगितलं ते. आमचा मोगराच्या झाडाला किती छान छान फुलं आली, किती सुंदर अशी फुलं आली आहेत. मस्त आहेत फुलं, खूप भरपूर फुलं आहे मोगरा. असं लांब लांब वाढत जातं ते वेल, कळे आहेत अजून. आणि हा वेगळा मोगरा आहे वाटतं. हा बघा, ह्याची फुलं अशी, ह्याच्या अशा येतात कळ्या, छोट्या छोट्या कळ्या येतात, आणि ह्या अशा लांबट कळ्या आहेत. आणि त्याची फुलं ही अशी आहेत बघा. आता या दोघांमध्ये काय फरक आहे? हा जो आहे तो प्रॉपर मोगरा आहे असं मला वाटतं. आणि हा मग काय आहे, हे काय आहे ते मला कमेंट करून सांगा ना. याला पण मोगराच म्हणतात, पण मग दोघांमध्ये काय फरक आहे? तर असं आमचा हा मोगरा. तर पूर्ण झाड दाखवते आता तुम्हाला. तर घराच्या इथेच आहे. इथे पण असं गुलाबाची भरपूर झाडं होती या ठिकाणी, या वाफाऱ्यामध्ये, पण ती पण नाही आहेत आता. कारण मला वाटतं त्याला हे वरती असं शेड आहे ना, ती वर शेड आली आहे ना, त्यामुळे त्या खालच्या झाडांना सूर्यप्रकाश नाही मिळत असं मला वाटतं, त्यामुळे ती नाही जगत दिसली. तिथे पण कॉर्नरला लावली होती झाडं, फुल झाडं लावली होती सर्व, म्हणजे मोगरा, जाई जुई वगैरे असं, ते पण जगली नाहीत. म्हणजे ह्या साईडची चांगली झाली आहेत. हे बघा, सूर्य वर आलाय, किती छान. आमच्या टेरेसवर आली आहे आणि तिथे बसली आहे इथे. आता खाली आवळे होते ते सगळे मग त्या दिवशी काढले. आले होते ना आमचे पाहुणे, त्यांनी म्हणजे खालचे आवळे काढून घेतले, वरचे राहिलेत. वर बरेचसे आहेत, तेवढेच पण काय आम्हाला लागणार नाहीत, त्याच्यातले थोडेसे काढून घेऊन जाणार आज जाताना. आज आमचं तर कापूनच टाकलं आम्ही, कापलं तरी पण बघा खाली किती कचरा आहे, किती जाम पडले आहेत. आणखी एक बोलायचं होतं, काही मला कमेंट्स येतात अशा की इथे बंगले विकायला अवेलेबल आहेत का? तर ऑफकोर्स म्हणजे असतात, 1-2 बंगले नेहमी असतात अवेलेबल, पण मला तर ते लगेच नाही समजत, कारण आम्ही तर मुंबईला राहतो, तर इथे कोणाचे बंगले असतील विकायचे तर मला तेवढं लगेच तरी नाही माहीत पडत. तर असतात अवेलेबल, नाही असं नाही. कधी मला पण रेट रिजनेबल नाही वाटत. किंवा मग इथे प्रोजेक्ट्स असतात, असे बरेचसे इतर प्रोजेक्ट्स असतात, तर तिथेही तुम्ही घेऊ शकता. फ्लॅट्स वगैरे रिजनेबल रेट्समध्ये अवेलेबल आहे माझ्या मते. तर तिथे सावंतवाडी स्टेशन किंवा म्हणजे इतर असे प्रोजेक्ट्स पण आहेत तिथे. म्हणजे असं नाही की कोणालाच परवडणार नाही, काही जणांना परवडतील, काही जणांना नाही परवडतील, पण मला रिजनेबल नाही वाटत, तर मग मी नाही सांगत, असं आहे. तर मग तुम्ही बघा, म्हणजे इथे येऊन चौकशी करावी लागेल तर समजेल, किंवा त्यांच्या टचमध्ये राहावं लागेल. असं एजंट वगैरे तरी इथे कोणी म्हणजे माझ्या माहितीमध्ये नाही आहे, नाही तर मी त्यांचाही नंबर दिला असता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.